खोटं बोला पण रेटून बोला या बाबतीत सन्माननीय बाळासाहेब थोरातांचा कोणच हात धरू शकत नाही। काल गुलेवाडी येथे हरिनाम सप्त्यामध्ये जे काही घडलं ते आपण सर्व संगमनेरकरांनी समजून घेतलं पाहिजे। कालचे महाराज जे कोणी तथाकथित महाराज होते त्यांनी तेथे राजकारण सुरू केलं, राजकारणावर भाषण सुरू केलं। थोडा विरोध तर नागरिक साहजिकपणे करणार आहे। जय श्रीराम। मी संग्राम बापू भंडारे। खोटं बोला पण रेटून बोला या बाबतीत सन्माननीय बाळासाहेब थोरातांचा कोणच हात धरू शकत नाही। संगमनेर मधील व उभ्या महाराष्ट्रातील सगळ्या हिंदू बांधवांना माझं एवढंच सांगणं आहे, बाळासाहेब थोरात काल परवा हेच म्हणत होते ना, गुलेवाडीमध्ये संग्राम बापू भंडारे आला आणि राजकारणावर बोलू लागला आणि म्हणून साहजिकच विरोध होणार। मग आजच्या त्यांच्या सभेमध्ये गुलेवाडीच्या धर्मकीर्तनात मी राजकारणावर जे बोललो ते त्यांनी दाखवायला पाहिजे होतं। हाय का त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काय? हा प्रश्न विचारा बाळासाहेब थोरातांना। जय श्रीराम।